अभिजित दिपके हा जंतर मंतरवरती 36 दिवसापासून आपण पाहतोय हे आंदोलन आणि अखेर सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द केलेला आहे। त्यामुळे आता पुढच्या घडामोडी काय असणार हे पाहणं अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे। राज्यातनं देखील तशाच घडामोडी घडताना पाहायला मिळतात। एक मोठी बातमी आपण बघतोय। अमित शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। थोड्याच वेळात जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंग सुद्धा अमित शहांची भेट घेणार आहेत। आताच काही वेळापूर्वी अमित शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे आणि त्यानंतर आता नड्डा आणि जितेंद्र सिंग अमित शहांची भेट घेतील। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अभिजित पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अभिजित, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण जर पाहिलं तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची बैठक झालेली आहे। अमित शहा यांनी स्वतः पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर सध्या दिल्लीमध्ये मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत। जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंग हे जे केंद्रीय मंत्री आहेत हे थोड्याच वेळात अमित शहांना भेटण्यास आहेत। त्यामुळे जर पाहिलं आपण तर जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंग हे दोन केंद्रीय मंत्री आहेत की ज्यांची सीजीपीशी कंटिन्यू चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात सीजीपीचे शिष्टमंडळ आणि या दोन मंत्र्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीपूर्वी हे दोन मंत्री अमित शहांना भेटणार आहेत। त्यामुळे अमित शहांसंदर्भात होणारी भेट ही खूप महत्त्वाची असणार आहे, कारण की सीजीपीचे जे काही नेते आहेत त्यांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्यापैकी पहिली मागणी मान्य झालेली आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। मात्र जे काही मृत विद्यार्थी आहेत त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत, तसेच दिल्लीत जे काही आंदोलन झालं जंतर मंतरवर त्या प्रकरणात विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, आज किंवा उद्या ही कारवाई होणार नाही असं लिखित सीजीपीला हवंय। त्यामुळे आता उरलेल्या 2 मागण्यासंदर्भात ही बैठक होऊ शकते। तसेच आता सीजीपीने लेटेस्ट आपण बघितलं 4थी मागणी ऍड केलेली आहे की दिल्ली पोलीस असेल किंवा सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस असेल यांनी जो काही लाठीचार्ज केला त्याच्या संदर्भात त्यांनी माफी मागितली पाहिजे। त्यामुळे आता या उर्वरित 3 मागण्यांवर बैठकीत चर्चा होण्यापूर्वी अमित शहा आणि जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंग